पाणी पिण्याविषयीचे काही रूल्स आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेले, ते आपण बघूया. समजा आपण उठल्या उठल्या आपल्याला जर तहान लागत असेल आणि व्यायामाद्वारे घामाद्वारे जर पाणी बाहेर गेलेले असेल तर गरम पाणी प्यावे. पाणी हे बसून घोटघोट आरामाने शांतीने प्यावे, उभ्या उभ्या पाणी पिऊ नये. जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे अग्निमांद्य होते आणि अपचन, अर्श, पाईल्स किंवा पोटाच्या आणि पचनाच्या विविध समस्या निर्माण होतात. तसेच काही आजार आहेत, अग्निमांद्य आहे, डायरिया, सूज, पाईल्स, अशा आजारांमध्ये पण कमी मात्रेत पाणी प्यावे. पाणी हे जेवणामध्ये मध्ये घोटघोट प्यावे आणि जेवणानंतर 1.5 तासाने जर पाणी पिलं तर पचनाला मदत होते. त्यामुळे पाणी हे आवश्यकतेनुसार, प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार पाणी प्यावे. उगीच कोणीतरी सांगितले म्हणून कितीही पाणी पिऊ नये. तहान लागलेली आहे तेव्हा आपण पाणी प्यावे. काही वेळा कितीही पाणी पिलं तरी आपली तहान भागत नाही, तृष्णा हे लक्षण निर्माण होते. तेव्हा आयुर्वेदामध्ये आम्ही षडंग पानीय जल असं पेशंटला औषधं टाकून ते पाणी सिद्ध करून देतो, तर ते वैद्याकडून करून घ्यावे. पाणी सुद्धा आपल्याला पचवावे लागते, म्हणून